शहर आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट येतोय. या इंटरनॅशनल एअरपोर्ट येत असताना हा जो पाम बीच बनवलेला आहे, हा पाम बीच हा नवी मुंबईचा नेकलेस म्हणून गिनती केला जातो. आणि सगळे पत्रकार असतील, मीडिया असेल, इथले पब्लिक असतील, फेमिंगो नगरी म्हणून इथे फेमिंगो येत असतात. अशा वेळी आपण या नव्या मुंबईच्या रस्त्यात, गावागावात, चौकाचौकात हे जे बोर्ड बसवायचं काम जे चालू आहे कमानीचं, गेल्या 1 महिन्यापूर्वी मी आपल्या माध्यमातून कमिशनरला भेटली होती. कमिशनरांना सांगितलं होतं की हे कमानी बोर्ड जर एखादं जरी पडलं, आता वादळ पाऊस आपण गावागावात पडतोय, कितीतरी झोपड्या, कितीतरी कमानी पडत आहेत. घाटकोपरला केवढा मोठा हादसा झाला, त्याच्यामध्ये त्या बनवणारा कोण, त्याचा मालक कोण, तो टेंडरवाला कोण, सगळे पोलिसांनी पकडले. उद्या इथे अपघात झाला तर ते करावा गावाजवळ लावलंय, त्याचं पोल आहे, पोलच्या बाजूला लावलंय, तो पोल घेऊन पडेल तर तिथे एखादा गाववाला, तिथे एखादा मुलगा जात असेल गाडी घेऊन आणि अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? महानगरपालिका जबाबदार राहणार का? अधिकारी जबाबदार राहणार का? कॉन्ट्रॅक्टर जबाबदार राहणार? मी तुम्हाला 1 महिना झाले सांगून, आता जर या 2-3 दिवसात जर काढलं नाही तर आम्ही सगळे लोक तिथे JCB घेऊन किंवा बुलडोजर घेऊन आम्ही जाऊन ते तोडून टाकणार आहोत. आम्हाला काय या नगराचं, या रस्त्याचं, जिथे तिथे कमानी, जिथे तिथे बोर्ड, एवढ्या जाहिराती कोणाच्या लावायच्या आहेत? जाहिरातीसाठी या शहराला विद्रुपीकरण करायचं का? याच्या मागे कोण नेता आहे? कोणाचा सपोर्ट आहे त्या कंपनीला? ती कंपनी आलेली माझ्याकडे, मला या शहराचं वाटोळ करायचं नाही, तुम्ही ताबडतोब त्या कमानी काढा. ते बोलले काढतो. तरी आज 15 दिवस होऊन गेले, कमानी काढलेले नाहीत. येत्या 2 ते 3 दिवसात त्यांना आता वेळ दिला आज मी ऐकताना, याचा काढल्या नाहीत तर आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही JCB बुलडोजर नेऊन ते काढून टाकू. कारण या शहराचं आम्हाला विद्रुपीकरण करायचं नाही आहे.